जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रतीक ग्राफिक्सवरती। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महादेव यांची यात्रेनिमित्त बॅनर तयार केला आहे। तर बॅनर कसं तयार झालं आहे कमेंट करून नक्की सांगायचं आहे। आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या प्रतीक ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारचे बॅनर व व्हिडिओ एडिटिंगवर ट्युटोरियल आणत असतो। चला तर मित्रांनो, जरा वेळ न घालवता सुरुवात करू आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर सर्वात अगोदर तुम्हाला दोन ॲप्लिकेशन लागणार आहे, एक म्हणजे आपले झेड आर्चर आणि दुसरा म्हणजे पिक्सेल लॅब। आणि ॲप्लिकेशन प्लस आपल्या मटेरियलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही हे दोन्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे। त्यानंतर झेड आर्चरला ओपन करायचं आहे, त्यामध्ये डाउनलोड फोल्डरला ओपन करायचं आहे, त्यामध्ये आपण एक झिप फाईल दिलेली आहे। तर झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट टिअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा आहे। त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता की अशा प्रकारे श्री महादेव यात्रानिमित्त म्हणजे आपलं एक फोल्डर तयार झालं आहे। इथे त्या फोल्डरमध्ये आपण एक PLP फाईल दिलेली आहे। तर PLP फाईलला ओपन करण्यासाठी आता पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। तर पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे। तर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं आहे। .plp वरती क्लिक करून आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं। तर फोल्डर ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे। तर PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे, ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघू शकता की अशा प्रकारे आपली एकदम खतरनाक फुल HD क्वालिटीमध्ये इथे PLP ओपन झालेली आहे। तर आता PLPमध्ये काही एडिट करायचं असलं तर इथे लेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे स्वागत करते याच्या जागी स्वागत करतेच्या पुढे समोर तुम्ही इथे सर्व मित्र परिवार पण लिहू शकता। ओके, तर ओकेवरती क्लिक करायचं आहे। बघू शकता की अशा प्रकारे इथे येऊन जाईल। तर याला ॲडजस्ट करून घ्यायचं, पोझिशनवरती जाऊन प्रॉपर इथे रिलेटिव्ह पोझिशनवरती जाऊन सेंटरला ॲडजस्ट करून घ्यायचं। तर आता मेन मुद्दा म्हणजे आपला स्क्वेअरमध्ये जे आपली फोटोज कसं ॲड करायचं, तर यावरती आपल्या चॅनलवर एक ट्युटोरियल ऑलरेडी आलेला आहे। तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, किंवा तो व्हिडिओ आय बटनवरती पण मिळून जाईल तुम्हाला, तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या आणि इथे फोटो ॲड करून घ्यायचे। तर आता काही टेक्स्ट वगैरे चेंज करायचे असतील ते इथे चेंज करू शकता तुम्ही। समजा दुसरे यात्रेचं नाव असेल तर इथे इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर ॲप्लिकेशनमधून तुम्ही चेंज करू शकता। आणि फोटो वगैरे चेंज करायचा असेल तर इथे इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही फोटो वगैरे पण चेंज करू शकता। तर यामध्ये आता आणखी काही चेंजेस करायची आवश्यकता नाही आहे। त्यानंतर सेव्ह करण्यासाठी 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, कस्टमला अल्ट्रावरती ठेवायचं आहे, सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर आपलं बॅनर डायरेक्टली गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो। तोपर्यंत बाकीचे व्हिडिओ बघत राहा चॅनलवरती, आणि नवीन असाल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा। भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।